श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी करायचं आहे का? स्वतःला इतरांसमोर तुम्हाला तुमचं अस्तित्व दाखवून द्यायचं आहे का? कधी ना कधी हे आपल्याला मनामध्ये प्रश्न येतो की आपलं अस्तित्व नक्की काय आहे? आपल्याला जीवनामध्ये काय करायचं आहे? कधी कधी असं वाटतं हे जीवन आपण कशासाठी जगतोय? आणि तुम्हालाही हे जीवन कशासाठी जगतो याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला तुमचं जीवन चांगलं जगायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. जीवनात काहीतरी करायचं आहे असं समजा आणि म्हणा, मला फक्त साधं आयुष्य जगायचं नाही, मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. मला असं काहीतरी करायचं आहे की एक दिवस माझ्या आईवडिलांना माझ्यामुळं खूप आनंद आणि खूप गर्व होणार आहे. तेच अभिमानाने सांगू शकतील का हे माझं मूल आहे, किंवा माझे मुलं सांगू शकतील का ते माझे आईवडील आहेत. असं काहीतरी करून दाखवायचं आहे. पण स्वप्न पाहणं सोपं नसतं आणि जे आपण स्वप्न बघतोय ते सत्यामध्ये उतरवणं हे तर खूप अवघड असतं असं म्हणतात ना. पण जर तुम्ही नेहमी मेहनत केली ना तर तुमचं स्वप्न तुम्ही स्वतः पूर्ण करू शकता. आपण अनेकदा ठरवतो उद्यापासून बदलेल, परवापासून बदलेल, आजचा दिवस गेला पण उद्यापासून मी मेहनत करायला सुरुवात करेल. पण तो उद्याचा दिवस आजपर्यंत उजाडलेलाच नाही आहे. असं कोणाकोणाबरोबर झालं आहे त्यांनी कमेंटमध्ये होय म्हणा. दिवस जातात येतात, पण आपल्या यशाचा दिवस हा आपल्या आयुष्यामध्ये उजाडतच नाही आहे. पण आजपासून, ह्या क्षणापासून तुमच्या चांगल्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. म्हणून आज मनाशी पक्क करा, योग्य वेळेची वाट पाहायची नाही. योग्य वेळ स्वतःहून कधीच येत नसते, ती आपल्याला आपल्यापर्यंत खेचून आणावी लागते. म्हणून आजच मनाशी निश्चित धरा की आजपासून मी माझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. आज तुमची परिस्थिती कशीही असो, पण उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप सुख आणि समाधानाने भरलेला असणार आहे. मदत करणारे लोक कमी असतील तरी चालेल, पण स्वतःहून एक पाऊल पुढं टाकण्याचा जो तुम्ही विचार केला आहे ना, त्यामुळे तुम्हाला अनेक लोक मदत करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागेल. घरात बसून तर तुम्ही म्हणत असाल की माझे स्वप्न पूर्ण होतील, तर असं कधीही होणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतः उठून उभं राहावं, तेव्हा तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःहून काहीतरी करू शकतात. आयती संधी कधीही कोणाला मिळत नसते. त्यासाठी रात्रीचा दिवस करून आपल्याला प्रयत्न करावे लागतात, तेव्हा कुठे आपल्या ताटामध्ये सोन्याचा घास आपल्याला खायला मिळत असतो. एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, पण त्याआधी आपण एक विचार करतो की लोक काय म्हणतील. पण तुम्ही लोकांचा विचार करणं आधी सोडून द्या, कारण लोक हे कधीही आपल्याला चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करत नसतात, तर आपण अजून खड्ड्यात कसं पडू यासाठीच प्रयत्न करत असतात. काही लोक तुमच्या चुका शोधतील, काही जण तुम्हाला म्हणतील तुमच्याकडून हे होणार नाही, ते होणार नाही, तुम्ही उगाचच ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करताय. पण म्हणून आपण आपल्या यशाकडे जाण्याचा मार्ग कधीही बदलायचा नाही. मार्गामध्ये कितीही काटे अडथळे असू द्या, पण त्यावरती चालण्याचा प्रयत्न करा. एक दिवस आपल्या वाटेमध्ये नक्कीच गुलाबाच्या पाकळ्या देवाने पसरवलेल्या असतील. पण लोकांचं काम हे बोलायचं असतं, पण त्या बोलण्यामधून सुद्धा आपण आपल्यासाठी एखादा चांगला बोधच घ्यायला पाहिजे. लोक काय बोलताय ना ह्याकडे लक्ष न देता ते आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करताय ना, मग आपण पुढे कसं जाणार ह्याचा विचार करा. आणि इतरांना उत्तर देत बसण्याच्या भानगडीत पडू नका. फक्त शांततेत राहून आपलं काम पूर्ण करा. शांत राहा, मेहनत करा आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवा, कारण यामध्येच तुम्हाला तुमच्या आयुष्याची उत्तरे सापडणार आहेत. आणि तुम्ही प्रत्येकाशी जर वाद घालत बसलात तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतील. जीवनात अपयश येईल, पण त्या अपयशाच्या वेळेस घरामध्ये रडत न बसता त्या अपयशामधून मार्ग कसा काढला जाईल याचा विचार करा. कधी मेहनत कमी पडू द्या ना, पण दुसऱ्या दिवशी परत जोमाने आणि एक नवीन चैतन्य, एका नवीन ऊर्जेने पुन्हा सुरुवात करा. आज जर तुम्हाला वाईट अनुभव आला असेल तर शक्यतो उद्या तुम्हाला त्याच वाईट अनुभवामधून काहीतरी चांगलंही शिकायला मिळालेलं असेल. म्हणून वाईट अनुभव आलाय म्हणून स्वप्नांच्या मागं पळणं सोडायचं नसतं.
तर त्यातूनही काहीतरी चांगलं घेऊन पुढे कसं जाता येईल ह्याचाच विचार करा. एक कार्य जर आपल्या हातातून बिघडलं असेल तर काय झालं? पुन्हा देव आपल्याला दुसरी संधी नक्कीच देईल. पण जेव्हा आपल्याला देव संधी देईल ना, त्या संधीचं आपल्यालासुद्धा सोनं करता आलं पाहिजे. कधीकधी तर आयुष्यामध्ये असा काही वाईट काळ येतो की तेव्हा असं वाटतं हे जीवनच नको. माझ्याच बाबतीमध्ये हे सर्व का घडत आहे? मग मनामध्ये विचार येतो की बस आता आयुष्य जगायचं नाही, दूर कुठेतरी लांब निघून जावा. दुसरे लोक पुढे गेलेत, मी एकटाच मागे राहिलो आहे, माझ्याच्याने काही होणार नाही आहे. पण असा विचार मनामध्ये जरी आला ना तरी तो लगेच बाजूला ठेवायचा आणि एखाद्या 4 माणसांमध्ये जाऊन फक्त गुपचूप त्यांचा संवाद ऐकत राहायचा किंवा घरच्यांची गप्पा मारायच्या. ह्यामुळे काय होतं, आपल्या मनातील थोडं दुःख बाजूला तर होतं, पण सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांच्या ह्याच्यामधून आपल्या मनाचं सांत्वन केलं जातं. पण तुम्ही दुःखी आहात हे इतरांमध्ये कधीही दाखवू नका, कारण आपण दुःखी असल्याचा लोक अनेक गैरफायदा घेत असतात. त्यामुळे मी मधून कणखर आहे असंच लोकांसमोर नेहमी दाखवत जा. तुमची खरी परीक्षा ही त्याच काळामध्ये असतात ज्या काळामध्ये तुम्हाला अपयश आलेलं असतं. कारण अपयशामधून जेव्हा तुम्ही उठतात ना तेव्हा तर खरी तुमची यशाला जिंकण्याची तयारी सुरू झालेली असते. एक मोठं यश तुमची वाट बघत असतो. एखादं मोठं यश तुमच्या जर पत्रात पडणार असेल ना तर त्यासाठी तुम्हाला अनेक परीक्षा द्याव्या लागतात बरं का. जर आपल्याला सामायिक परीक्षा पास व्हायची असेल तर त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या सराव परीक्षा द्याव्या लागतात, तेव्हा तर आपण अंतिम पेपरला चांगले मार्क मिळू शकतात. तसंच जीवनाचं आहे, छोट्या छोट्या गोष्टींमधून अनुभव घेत घेत माणूस हा पुढे जात असतो आणि एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही सक्सेस झालेले असतात. म्हणून जीवन जगणं सोडू नका. तर जीवनामध्ये आपल्याला आनंद कसा घेता येईल आणि आपलं जीवन हे आपल्याला सुख समाधानाने कसं जगता येईल ह्याकडे लक्ष द्या. आजचा छोटासा व्हिडिओ, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 शब्द तरी मनाला लागल असे मिळाले असतील अशी अपेक्षा करते आणि हा छोटासा व्हिडिओ, हा छोटासा संदेश इथेच संपवते. फक्त देवापुढे एकच प्रार्थना येईल की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर स्वामी कृपेने पूर्ण हो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला ऐकवण्यासाठी घेत येऊ. थँक्यू.